या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अस्मी आणि सारंगचं लग्न थांबवण्यासाठी सावली घोड्यावर बसून मेहेंदळे मॅन्शनकडे जाण्यासाठी निघते। दुसरीकडे गुरुजी सारंगला सांगत असतात की तुम्ही हे मंगळसूत्र नवरी मुलीच्या गळ्यात घाला, परंतु सारंगचं त्यांच्या बोलण्याकडे लक्षच नसतं। त्याला सतत सावलीचा चेहरा आठवत असतो आणि मग त्यानंतर तिलोत्तमा त्याला मोठ्याने हाक मारते, त्यामुळे तो भानावर येतो। त्याच वेळी सावली देखील मेहेंदळे मॅन्शनच्या बाहेर आलेली असते। तर इकडे सारंग त्या अस्मीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणारच असतो, पण तितक्यात सावली दरवाजासमोर येऊन उभी राहते आणि मोठ्याने थांबा असं ओरडते आणि सावलीचा आवाज ऐकून सगळेच जण आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतात। आणि मग सावली त्या घोड्यावरून खाली उतरते आणि सरळ घरामध्ये येते। तिला पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो। ती अस्मी तर खूपच घाबरलेली असते आणि मग सावली सारंगला सांगते की सारंग सर, तुम्ही या अस्मीसोबत लग्न करू नका, कारण ही मुलगी फक्त तुम्हालाच नाही तर सगळ्या मेहेंदळे कुटुंबाला फसवत आहे। आणि सावलीचं ते बोलणं ऐकून सगळेच जण त्या अस्मीकडे पाहू लागतात। पण मग राजकुमार पुढे येत म्हणतो की सावली मॅडम, काय आहे तुमचं? कशासाठी आली आहेस तू इथे? आणि त्यावेळी सावली म्हणते की राजकुमार सर, प्लीज माझं एकदा ऐकून घ्या। पण राजकुमार म्हणत असतो की मी आत्तापर्यंत विचार करतच होतो की घरात एवढे शुभकार्य होत आहे, मग अजून कोणी त्यात विघ्न टाकायला आलं कसं नाही? आणि तितक्यात तू इथे प्रकट झाली। आणि मग तो रागातच तिला म्हणतो की मी तुला निमंत्रण देऊन इथे बोलावलेलं नाही आहे, त्यामुळे तू घरातून चालतं व्हायचं, तुझं इथे काही काम नाही आहे। आणि त्यावेळी सावली म्हणते की राजकुमार सर, मी खरंच इथे जास्त वेळ थांबणार नाही, पण प्लीज तुम्ही माझं एकदा ऐकून घ्या। ही अस्मी तुम्हा सगळ्यांना फसवतीये। आणि मग ती सरळ अस्मीलाच सगळ्या गोष्टींचा जाब विचारायला सुरुवात करते। ती अस्मीला विचारत असते की काय हवंय तुला नेमकं, कशासाठी करतेस तू हे सगळं? पण त्यावेळी अस्मी काही न बोलता फक्त खाली मान घालते। पण मग नीलमध्ये पडतो आणि तो सावलीला म्हणू लागतो की सावली, हा सगळा काय प्रकार आहे? अगं, तूच सारंगला घटस्फोट देऊन निघून गेली होतीस ना, मग आता हे इथे काय बोलतेय? तर राजकुमार म्हणत असतो की अरे नील, साधं सोपं आहे, हा सगळा इचा आणि त्या जगन्नाथचा प्लॅन असणार, दुसरं काय? पण सावली म्हणत असते की खरंच असं काही नाही आहे, मी जे काही बोलते ते खरं आहे। या अस्मीपासून सारंग सरांच्या जीवाला धोका आहे आणि मी सारंग सरांना घटस्फोट माझ्या मर्जीने दिला नव्हता। अस्मीने तिच्या मित्राला मला धमकवायला सांगितलं होतं आणि त्याने मला सारंग सरांना जीवे मारण्याची धमकी दिली, म्हणून मला नाईलाजाने त्यांना घटस्फोट द्यावा लागला। आणि मग ती सारंगलाही म्हणते की तुम्हाला आठवतंय का, आपण जेव्हा मार्केटमध्ये गेलो होतो तेव्हा तुमच्यावर हल्ला झाला होता? आणि मग सारंगला त्या दिवशीचा सगळा प्रकार आठवतो। तर सावली म्हणते की तो हल्लासुद्धा या अस्मीनेच घडवून आणला होता। पण त्यावेळी तिलोत्तमा सावलीलाच प्रश्न विचारते की तुझ्या बोलण्यावर आम्ही का विश्वास ठेवायचा? तुझ्याकडे काही पुरावा आहे का? आणि त्यावेळी सावली मनाशी विचार करते की देवाभाऊ आणि जगन्नाथजी अजून त्या आकारला घेऊन आले कसे नाहीत? पण त्यावेळी ती अस्मी संधी साधत पटकन पुढे येते आणि नाटक करत सावली पुढे हात जोडत म्हणते की सावली, कशासाठी करतेस ग तू हे सगळं? तूच सारंगला सोडून निघून गेलीस ना, मग आता परत कशासाठी आली आहे? मग ती सावलीच्या पायाही पडते, म्हणू लागते की तुला बघवत नाहीये का माझं आणि सारंगचं लग्न होतंय ते? माझ्यावर असे खोटे आरोप करून सगळ्यांसमोर माझी बदनामी का करतेस? आणि मग त्यानंतर ती ऐश्वर्याकडे जाते आणि तिला म्हणू लागते की ऐश्वर्या मॅडम, तुमचा तरी माझ्यावर विश्वास आहे ना? पण मग ऐश्वर्याला अस्मी तिच्यासोबत जे काही वागलेली असते ते आठवतं आणि ती मुद्दाम म्हणते की कसं आहे ना अस्मी, विश्वासाचं काय नसतं, माणूस कधीही विश्वासघात करू शकतो आणि ही मुलगी कितीही मूर्ख असली ना तरी तिच्याकडे नेमके काय पुरावे आहेत ते आम्हाला बघावंच लागेल, कारण कोण कधी विश्वासघात करेल सांगता येणार नाही। आणि ते ऐकून अस्मी खूप चिडते, पण तरीही ती निर्लज्जपणे म्हणतच असते की बघितलं ना सावली, ज्या ऐश्वर्या मॅडम आजपर्यंत माझी साथ देत होत्या त्या फक्त तुझ्यामुळे आज माझ्या विरोधात गेल्या आहेत। पण त्यावेळी तिलोत्तमा म्हणते की अस्मी, तू त्या मुलीसोबत बोलून वेळ वाया घालवू नको, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे। आणि मग ती सावलीला म्हणते की तुझ्याकडे पुरावा नाही आहे ना, मग इथून निघून जायचं। आणि ती तिचा हात धरून तिला घराबाहेर काढणारच असते, पण तितक्यात जगन्नाथ आकारला घेऊन त्या ठिकाणी येतो आणि तिलोत्तमाला थांबवतो। आणि आकारला पाहून ती अस्मी तर खूपच घाबरते। तर ऐश्वर्या हसतच जगन्नाथकडे पाहत असते। आता खूप मोठा तमाशा घडणार हे तिला माहिती असतं,
त्यामुळे ती खूपच खुश असते. तर तिलोत्तमा जगन्नाथला म्हणत असते की जगन्नाथ, अरे किती प्रेडिक्टेबल आहेस रे तू. आत्ताच राजकुमार म्हणत होता की हे सगळं ना जगन्नाथचंच कारस्थान असणार आणि तितक्यात तू इथे आलास सुद्धा. आता काय हवंय तुला नेमकं, आता कोणतं खोटं विकायचं तुला आम्हाला. आणि त्यावेळी जगन्नाथ म्हणतो की हे बघा तिलोत्तमा मेहेंदळे, मी खऱ्या खोट्याचा धंदा करत नाही. माझी लेक आत्ता जे काही बोलली ना ते 100% खरं आहे आणि त्याचा जिवंत पुरावा घेऊन मी इथे आलोय. आणि मग तो आकारला खाली ढकलून देतो आणि सगळ्यांना सांगतो की हा आहे आकार, या अस्मीचा बॉयफ्रेंड. आणि ते ऐकून सगळेच जण आश्चर्याने अस्मीकडे पाहू लागतात. पण तरीही अस्मी म्हणतच असते की तुम्ही उगाच खोटं बोलू नका, माझ्यावर वाटेल ते आरोप करू नका. आणि मग ती आकारकडे बघत विचारते की कोण आहेस रे तू, मी तर तुला पहिल्यांदाच बघते, कशासाठी आला आहेस तू इथे, या जगन्नाथनेच तुला इथे आणलं आहे ना, खरं खरं सांग. आणि ते ऐकून आकार खूप चिडतो आणि त्या अस्मीला म्हणतो की अगं आता बास कर, अजून किती खोटं बोलणार आहेस तू. पण त्यावेळी तिलोत्तमा पुन्हा मध्ये पडत म्हणते की कोण आहेस रे तू, तुला हा जगन्नाथच इथे घेऊन आला असेल ना, मला माहिती आहे त्याला माणसं व्यवस्थित मॅनेज करता येतात. पण त्यावेळी आकार म्हणतो की असं काही नाही आहे आणि माझ्याकडे ना या अस्मीच्या विरोधात पुरावे आहेत. तिच्यात आणि माझ्यात जे कॉन्ट्रॅक्ट झालं होतं ना त्या कॉन्ट्रॅक्टचे डॉक्युमेंट्स आहेत माझ्याकडे. आणि मग तो ते कॉन्ट्रॅक्ट तिलोत्तमाला दाखवतो आणि ते कॉन्ट्रॅक्ट वाचून तिलोत्तमाला तर मोठा धक्काच बसतो. त्यानंतर ती ते अस्मीकडे देते आणि त्यामुळे अस्मी खूप घाबरते. तिला आठवतं की थोड्या वेळापूर्वीच तो आकार तिच्या खोलीमध्ये आला होता आणि त्यामुळे ती खूपच घाबरलेली होती. ती आकारला सांगतही होती की तू इथून निघून जा, जर तुला कोणी पाहिलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. पण तो म्हणत असतो की हे बघ अस्मी, मी कुठेही जाणार नाही आहे, तुला माहिती आहे ना माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. आणि त्यावेळी अस्मी म्हणत असते की हो आकार, मला माहिती आहे सगळं आणि मी हे सगळं ना आपल्या दोघांसाठीच करते. अरे मी सारंगसोबत लग्न करेल आणि मग त्यानंतर त्याला खूप त्रास देऊन त्याच्यापासून घटस्फोट घेईल आणि मग ॲलिमनीचे पैसे घेऊन आपण दोघेजण लग्न करू. पण आकार म्हणत असतो की या सगळ्यावर ना माझा अजिबात विश्वास नाही आहे, कारण तू माझा नंबरही ब्लॉक केला आहे, त्यामुळे मी तुझ्यावर कसा काय विश्वास ठेवू शकतो. आणि ते ऐकून अस्मी म्हणते की मग आता मी काय करू. तर आकार तिला सांगतो की तू मला आत्ता हे जे काही बोलली आहेस ना ते स्टॅम्प पेपरवर लिहून दे, कॉन्ट्रॅक्ट कर, तरच मी तुझ्यावर विश्वास ठेवेल आणि इथून निघून जाईल. आणि मग त्यानंतर ती अस्मीसुद्धा नाईलाजाने त्या कॉन्ट्रॅक्टवर सही करते आणि आकारला तिथून जायला सांगते. आणि मग जेव्हा तिला हे सगळं काही आठवतं तेव्हा ती रडतच आकारकडे पाहू लागते. तर आकार चिडून म्हणत असतो की अगं अस्मी, मी तुझ्यावर किती प्रेम केलं होतं, पण तू माझा साधा विचारही केला नाहीस गं, मला मारण्यासाठी माणसं पाठवली, तुला लाज वाटली नाही का. पण तरीही अस्मीला काही अक्कल येत नाही. ती ते कॉन्ट्रॅक्टचे पेपर होमात टाकून त्यांना जाळते आणि म्हणते की हे असे कॉन्ट्रॅक्ट पेपर ना कोणीही बनवू शकतं आणि मला माहिती आहे हे सगळं या जगन्नाथचंच कारस्थान आहे, त्याच्याशिवाय ना हे सगळं कोणी करूच शकत नाही. आणि ते ऐकून राजकुमारही हसतच म्हणतो, वा अस्मी, तू तर या जगन्नाथला अगदी बरोबर ओळखलं आहे. आणि त्यावेळी जगन्नाथ म्हणतो की अगं अस्मी, तुझे विचार जिथे संपतात ना तेथून माझे विचार सुरू होतात. तू हे असं काहीतरी बोलणार मला 100% माहिती होतं. आणि जेव्हापासून तू या घरात पाऊल ठेवलं आहे ना तेव्हापासून माझं तुझ्यावर अगदी बारीक लक्ष होतं, त्यामुळे तुझ्या विरोधात माझ्याकडे इतके पुरावे आहेत ना ज्यांचा तू विचारही करू शकत नाही. आणि मग तो सगळ्यांना सांगू लागतो की जेव्हा सावलीने सारंगला घटस्फोट दिला तेव्हा तर मला खूप मोठा धक्का बसला, पण मग मला जाणवलं की आपल्या डोळ्यांना दिसतंय त्यापेक्षा पलीकडे काहीतरी आहे आणि म्हणूनच मी हळदीच्या दिवशी सावलीला इथे घेऊन आलो. पण जेव्हा तिने त्या आकारला पाहिलं तेव्हा तिने पळ काढला आणि मग मी त्या आकारला जाऊन भेटलो. मला माहीत होतं की हा अस्मीचा बॉयफ्रेंड आहे आणि त्यामुळे माझी खात्री पटली की या सगळ्याच्या मागे तिचाच हात असणार. आणि मग मी त्याला जाऊन भेटलो, त्याला सांगितलं सुद्धा की अस्मीवर विश्वास ठेवू नको, पण तो तिच्या प्रेमात खूप आंधळा झाला होता. पण तरीही मी त्याला सावध केलं आणि सांगितलं की तू तिच्याकडून कॉन्ट्रॅक्ट बनवून घे आणि त्याने सुद्धा त्याप्रमाणे केलं. परंतु कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर या अस्मीला भीती वाटली आणि तिने त्याला मारण्यासाठी माणसं पाठवली आणि तेव्हा कुठे जाऊन याचे डोळे उघडले, याचा माझ्यावर विश्वास बसला आणि त्याने या अस्मीला अगदी बरोबर ओळखलं आणि आमची साथ द्यायला तो तयार झाला. पण जगन्नाथने इतकं सगळं सांगून सुद्धा तो राजकुमार हसतच म्हणत असतो की वा जगन्नाथ, तुम्ही तर खूप चांगली गोष्ट लिहिली आहे, तुम्हाला एखादी फिल्मसुद्धा नक्की लिहिता येईल, तुम्ही ट्राय करून बघा.
पण त्यावेळी तो आकार म्हणतो की तुम्ही त्यांना काही बोलू नका, तुम्हाला आमच्यावर विश्वास ठेवावाच लागेल कारण आमच्याकडे पुरावा आहे. आणि मग त्यानंतर तो सगळ्यांना अस्मीचा आणि त्याचा व्हिडिओ दाखवतो. अस्मीने जेव्हा ते कॉन्ट्रॅक्ट पेपर साईन केलेले असतात तेव्हाचाच तो व्हिडिओ असतो आणि तो व्हिडिओ पाहून मेहेंदळे कुटुंबाला तर मोठा धक्काच बसतो कारण शेवटी त्यांच्यासमोर अस्मीचा खरा चेहरा येतो. आणि मग अस्मीसुद्धा खूप चिडते आणि ती त्या आकारची कॉलर पकडत म्हणते की तू मला धोका दिला आहेस, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, काय गरज होती तुला हे सगळं करायची, बघतोयस ना आता काय झालंय ते, तुला ना मला घाल कुत्र्याला अशी अवस्था झाली आहे. आणि ते ऐकून जगन्नाथ म्हणतो की अस्मी काळजी करू नको, अगं तुझ्या विरोधात फक्त आमच्याकडे हा एक पुरावा नाही आहे तर अजून बरेच पुरावे आहेत, तू काय आहे ना हे मला व्यवस्थित माहिती आहे. आणि मग त्यानंतर जेव्हा अस्मी आकारला त्याच्या घरी भेटायला गेली होती आणि मग तिने सावली आणि सारंगला वेगळं करण्यासाठी त्याला जो प्लॅन सांगितला होता त्याचेसुद्धा व्हिडिओ जगन्नाथ घरातल्यांना दाखवतो. आणि अस्मीचा खरा चेहरा मग शेवटी घरातल्यांच्या समोर येतोच. अस्मी इतक्या खालच्या थराला गेली आहे यावर कोणाचा विश्वास बसतच नसतो. तिलोत्तमा तर खाली मान घालूनच उभी असते. आणि मग अस्मी शेवटी तिचा गुन्हा कबूल करते. ती रडतच म्हणत असते की मला मान्य आहे, हे सगळं मीच घडवून आणलं आहे कारण माझं सारंगवर खूप प्रेम आहे, मला त्याच्याशी लग्न करायचं होतं पण सारंग काही लग्नाला तयार नव्हता आणि म्हणून मला हे सगळं करावं लागलं. पण त्यानंतर ती तिलोत्तमाकडे जात असं म्हणते की मॅडम हे सगळं ना मी तुमच्यासाठीच केलं, मला तुमचे पैसे वगैरे काही नको आहे, मला फक्त ना या घरची सून व्हायचं आहे आणि तुमचं स्वप्न आहे ना की या घरामध्ये पाळणा हलावा, ते स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. पण ते ऐकून तिलोत्तमा खूप चिडते आणि सरळ अस्मीच्या कानाखाली मारते. ती म्हणत असते की तुला लाज वाटत नाही का गं, तू इतक्या खालच्या थराला जाशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. अगं मी माझ्या मुलाच्या विरोधात जाऊन तुझ्यावर विश्वास ठेवला, मला त्याच्या डोळ्यातले अश्रू दिसत होते पण तरीसुद्धा मी त्याला जबरदस्तीने फक्त तुझ्यासाठी बोल्यावर उभं केलं आणि तू माझा विश्वासघात केला. मला अतिसुंदर नितांत सुंदर गोष्टी लागतात हे खरं आहे, पण फक्त वस्तू आणि माणसं नाहीत तर माणसांची मनंसुद्धा. आणि आता मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता ना, या गोष्टीची मला लाज वाटते. खरंच मी स्वतःला आयुष्यात कधीच माफ करू शकणार नाही. आणि मग ती हात जोडून सारंगची सुद्धा माफी मागते. पण तरीही अस्मी म्हणत असते की तिलोत्तमा मॅडम मला माफ करा, मला एक संधी द्या. पण तिलोत्तमा तिचं काही ऐकत नाही आणि मग ती अस्मीला हाताला धरून घराच्या बाहेर काढते. त्यानंतर मग तिलोत्तमा त्या लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांची सुद्धा माफी मागते आणि त्यांना तेथून जायला सांगते. आणि मग सगळे पाहुणे गेल्यावर चंद्रकांत सावलीला म्हणतो की सावली बाळा, तू या घरची सून होण्याचं कर्तव्य पार पाडलं, आज जर तू वेळेत आली नसती तर आपलं हे घर उद्ध्वस्त झालं असतं. आणि त्यावर सावली म्हणते की बाबा मी फक्त एक मैत्रीण म्हणून आणि एक सून म्हणून मला जे योग्य वाटलं ते केलं, बाकी माझा दुसरा यामध्ये कोणताही स्वार्थ नव्हता. आणि मग त्यानंतर ती सगळ्यांचा निरोप घेऊन तेथून जाण्यासाठी निघते पण अमृता तिला थांबवते. ती म्हणत असते की सावली तू प्लीज हे घर सोडून जाऊ नको. पण सावली म्हणते की वहिनी तुम्हाला माहिती आहे ना, या घरामध्ये राहून माझा काहीच उपयोग नाही आहे, मला इथून जायलाच हवं. आणि मग ती जाण्यासाठी निघते पण मग शेवटी सारंग सावलीला हाक मारून थांबवतो. आणि मग तो तिलोत्तमाकडे येतो, तिला म्हणतो की आई आजपर्यंत मी तुझं सगळं ऐकलं, तू जे सांगितलं ते मी केलं, कधीच तुझ्या शब्दाबाहेर गेलो नाही. आणि या सगळ्याचा मला पश्चाताप नाहीच आहे कारण माझं ते कर्तव्य होतं आणि यापुढे सुद्धा तू जे सांगशील ना ते मी नक्की ऐकेल. पण आत्ता या क्षणाला मी तुझ्या विरोधात जातोय. मी तुला जो शब्द दिला होता तो शब्द आता मी नाही पाळू शकत कारण माझी खूप घुसमट होतीये. आणि मग तो सगळ्यांसमोर हे कबूल करतो की त्याचं सावलीवर प्रेम आहे. आणि ते ऐकून सावलीचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा होतो. चंद्रकांत, जगन्नाथ, नील, राजकुमार, त्याचसोबत सोहम, तारा, अमृता, बबलू हे सगळेजण खूपच खुश असतात. परंतु त्या ऐश्वर्याचा आणि तिलोत्तमाचा चेहराच पडतो. आणि मग त्यानंतर सारंग तिलोत्तमाला म्हणतो की आई मी तुला जे वचन दिलं होतं त्या वचनातून मला आता मुक्त कर. आणि त्यावेळी मग तिलोत्तमासुद्धा म्हणते की ठीक आहे सारंग, मी तुला या वचनातून मुक्त करते, तुला जे हवं ते तू करू शकतो. आणि मग ते ऐकून सारंगही खुश होतो आणि मग तो सावलीकडे जातो. तो सावलीकडे पाहत तिला म्हणत असतो की सावली मी ना त्या पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यासारखा आहे. त्या वारकऱ्याला कसं फक्त विठ्ठल दिसत असतो, त्याचं दुसरं काही अस्तित्वच नसतं, तसंच अगदी माझं झालं आहे.
मी तुझ्यासमोर सारंग सर किंवा सारंग मेहेंदळे नाही आहे, तर फक्त एक साधा माणूस आहे, ज्या माणसाला त्याचं सगळं आयुष्य तुझ्यासोबत घालवायचं आहे. आणि मग तो सावलीसमोर गुडघ्यावर बसतो आणि तिला लग्नाची मागणी घालतो. तर सावली देखील आनंदाने सारंगला होकार देते. त्यामुळे सगळेच जण खूप खुश होतात. जगन्नाथचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा झालेला असतो. तो देवाचे आभार मानतो आणि मग त्यानंतर पुन्हा एकदा सावलीचा आणि सारंगचा विवाह पार पडतो. सगळेजण खूपच आनंदात असतात. मंगलाष्टक झाल्यानंतर सावली आणि सारंग रडतच एकमेकांना हार घालतात आणि मग त्यानंतर पुढच्या विधींना सुरुवात होते. आणि मग सारंग स्वतःच्या मर्जीने आणि आनंदाने सावलीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो आणि ते पाहून सगळेजण आनंदाने टाळ्या वाजवू लागतात. पण त्यावेळी फक्त तिलोत्तमाचा आणि त्या ऐश्वर्याचा चेहरा पडलेला असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.